अजून एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गटाचे योगेश भोईर अडचणीत येण्याची शक्यता आहे। योगेश भोईर यांच्या विरोधात एसीबीने गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। एसीबीने टीम भोईर यांच्या घरी छापेमारी करता पाठवलेली आहे। योगेश भोईर हे माजी नगरसेवक आहेत। भोईर यांनी 85 लाख रुपयांची अधिकची मालमत्ता जमवली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। सध्या भोईर यांच्या घरी छापेमारी सुरू आहे। माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरी सकाळी 10 वाजल्यापासून एसीबीने छापेमारी केली आणि त्यानंतर अजूनही चौकशी सुरू आहे। 85 लाख रुपये अधिकची मालमत्ता जमवली असा ठपका भोईर यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भोईर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। भोईर हे ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक आहेत। 85 लाखांची अधिकची मालमत्ता त्यांनी जमवली म्हणून सकाळी एसीबीने त्यांच्या घरावर धाड टाकलेली आहे। अजूनही तपास सुरू आहे। त्यांच्या घरीच एसीबीचे सगळे पदाधिकारी आहेत आणि चौकशी करतायत। एसीबीचे अधिकारी भोईर यांच्या आत्ता घरी आहेत आणि सगळी तपासणी सुरू आहे। अतिरिक्त मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांना अधिक विचारणार आहोत। विजय, काय अधिक माहिती? नक्की ठाकरे गटाचे योगेश भोईर यांची अडचणीत वाढ झालेली आहे। योगेश भोईर यांच्या विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केलेला आहे। एसीबीची टीम सुमारे 10च्या दरम्यान भोईर यांच्या घरी छापे मारण्यासाठी पोहोचले। योगेश भोईर माजी नगरसेवक आहेत, ते पण ठाकरे गटाचे। भोईर यांना 85 लाखाच्या रुपयाच्या अधिकारीच्या मालमत्ताचं जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठपवण्यात आलेला आहे। माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरी सध्या छापेमारी सुरू आहे। गुन्हा दाखल झालेला आहे का? काय नेमकी कारवाई काय झाली आहे? म्हणजे आधी गुन्हा दाखल झालाय आणि मग छापेमारी झाली आहे का नेमकं काय? आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या आता त्यांच्या घरी छापेमारीची सुरू आहे। नक्की विजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।